नमस्कार मंडळी, मी मनाली. आज मी जे सांगणार आहे ते सांगण्यासाठी मला खूप वर्ष लागली. हा व्हिडिओ मी कुणाला दोष देण्यासाठी बनवत नाही आहे किंवा कुणाची सहानुभूती मिळवण्यासाठीही नाही. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलीसाठी आहे जिला आज वाटतंय माझं आयुष्य संपलं आहे. कारण काही वर्षापूर्वी मीही अगदी त्याच ठिकाणी उभी होते. आज तुम्ही मला मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखता, कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखता, माझं हसणं पाहता, माझं काम पाहता. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे किती संघर्ष आहेत, किती अश्रू आहेत, किती अपूर्ण रात्री आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. मी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. आमच्याकडे भरपूर पैसा नव्हता, पण प्रेम होतं आणि एकमेकासाठी जगण्याची भावना होती. माझे बाबा खूप आजारी असायचे. घरात सतत त्यांच्या तब्येतीची चिंता असायची. आई स्वतःच्या भावना लपवून आम्हाला धीर द्यायची. आज मी आई झाल्यावर समजलं, आई किती मोठी ताकद असते. त्या काळात माझं लग्न ठरलं. मी फक्त 22 वर्षाची होते. 22 वर्ष. आज विचार केला तर वाटतं ते वय स्वप्न पाहण्याचं होतं, आयुष्याशी लढण्याचं नव्हतं. माझीही खूप स्वप्न होती. माझ्यावर प्रेम करणारा जोडीदार असेल, छोटंसं घर असेल, माझा स्वतःचा संसार असेल आणि आयुष्य खूप सुंदर होईल. लग्नाच्या दिवशी आईला मिठी मारताना मी खूप रडले, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. एका नव्या आयुष्याची आशा होती. मला वाटलं आता माझ्या आयुष्यातला एक सुंदर सुरुवात मिळेल. पण आयुष्याने माझ्यासाठी वेगळाच रस्ता निवडला होता. लग्नानंतर हळूहळू मला जाणवायला लागलं, मी ज्या संसाराची स्वप्न पाहिली होती तो माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळा होता. तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. मी स्वतःला समजावत राहिले, थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. कारण कोणत्याही मुलीला तिचा संसार तुटावा असं कधीच वाटत नाही. मलाही वाटत नव्हतं. अशातच मला समजलं मी आई होणार आहे. तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. मला वाटलं देवाने मला पुन्हा एक संधी दिली आहे. माझं बाळ आमच्या आयुष्यात येईल आणि कदाचित सगळं बदलून जाईल. मी त्याच्यासाठी छोटी छोटी स्वप्न पाहू लागले. तो पहिल्यांदा मला आई म्हणेल, त्याला शाळेत सोडायला जाईन, त्याच्यासोबत वाढदिवस साजरे करेन. एका आईची जशी स्वप्न असतात तशीच माझीही होती. पण माझ्या प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यात आमच्यात खूप मोठा वाद झाला. त्या दिवशी मी खूप रडले. माझ्या मनात फक्त भीती होती. माझ्या बाळाचं काय, माझ्या आयुष्याचं काय. तो मानसिक ताण माझ्यासाठी खूप मोठा होता. काही दिवसांनी माझ्या आयुष्यात माझा मुलगा आला. मी त्याचं नाव ठेवलं रेयांश. मी त्याला पहिल्यांदा हातात घेतलं आणि त्या क्षणी मला वाटलं, आता मी कधीच एकटी नाही. तो माझ्या आयुष्याचं कारण बनला. पण मला अजून माहीत नव्हतं की खरी परीक्षा तर आत्ताच सुरू होणार होती. मी आई झाले होते, पण माझा संघर्ष अजून संपलेला नव्हता. उलट आयुष्याचा सर्वात कठीण अध्याय आत्ता सुरू होणार होता. आई झाले, पण आयुष्याची खरी परीक्षा तेव्हाच सुरू झाली. रेयांचा जन्म झाला आणि मी पहिल्यांदा त्याला माझ्या मिठीत घेतलं. त्या क्षणी मला असं वाटलं जणू माझं संपूर्ण जग माझ्या हातात आहे. मी त्याच्या छोट्याशा हाताकडे बघत होते आणि मनात एकच विचार होता, देवा, काहीही झालं तरी या मुलाला मी कधीच एकटं पडू देणार नाही. आई होणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. पण त्याचवेळी माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळही सुरू झाला होता. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यात मी खूप मानसिक तणावातून गेले होते. खूप रडले होते, खूप घाबरले होते आणि सतत भविष्याचा विचार करत राहिले. रेयान जन्मल्यानंतर माझ्यासमोर आणखी एक भावनिक प्रसंग आला. त्या काळात मी इतक्या मानसिक तणावात होते की मला माझ्या बाळाला पुरेसं आईचं दूध देता आलं नाही. आजही त्या दिवसांची आठवण आली की मन भरून येतं. कारण प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं, तिच्या बाळासाठी सर्वात चांगलं करायचं. माझीही तीच इच्छा होती. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सुरुवातीला मी स्वतःलाच दोष द्यायचे. काही कमी पडलं का माझ्याकडून? मी अजून काही करू शकले असते का? पण नंतर मला जाणवलं, स्वतःला दोष देऊन काहीच बदलत नाही. त्या काळात मला सर्वात जास्त ताकद दिली ती माझ्या मुलाने. तो माझ्याकडे बघून हसला की माझं सगळं दुःख काही क्षणासाठी विसरायला व्हायचं. पण मनात कुठेतरी मला जाणवत होतं,
माझं आयुष्य आता एका मोठ्या वळणावर उभं आहे. मी संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, कारण कोणत्याही मुलीला तिचं घर मोडावं असं कधीच वाटत नाही. मलाही वाटत नव्हतं. पण काही वेळा फक्त एकाच व्यक्तीच्या प्रयत्नाने नातं टिकत नाही. खूप विचार केल्यानंतर, अनेक रात्री जागून काढल्यानंतर आणि स्वतःशी खूप संघर्ष केल्यानंतर मी एक निर्णय घेतला. तो निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, घटस्फोटाचा. त्या दिवशी मला माझी नाही, तर माझ्या मुलाची जास्त काळजी वाटत होती. माझ्या मनात एकच प्रश्न होता, माझ्या रेयांचं पुढे काय? घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माझ्या आयुष्यातला एक असा क्षण आला जो मी कधीच विसरणार नाही. मला स्पष्टपणे जाणवलं की रेयांशला त्यांच्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारलं जात नव्हतं. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी स्वतःसाठी रडत नव्हते, मी माझ्या मुलासाठी रडत होते. कारण माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता, माझ्या मुलाचा काय दोष आहे? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. मग मी एक निर्णय घेतला, असा निर्णय ज्याचा मला आजही खूप अभिमान आहे. मी ठरवलं, आजपासून माझा मुलगा माझ्या नावाने ओळखला जाईल. आणि म्हणूनच आज माझ्या मुलाचं नाव आहे रेयांश मनाली घाडगे. त्या नावामागे फक्त एक आडनाव नाही आहे, तर एका आईचा संघर्ष आहे, एका आईची जबाबदारी आहे आणि एका आईने तिच्या मुलासाठी दिलेलं वचन आहे. त्या दिवशी मी रेयांशला मिठीत घेतलं आणि मनात एकच गोष्ट बोलले, बाळा, आजपासून मीच तुझी आई आणि गरज पडली तर मीच तुझा बाबा देखील. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक मेहनत, प्रत्येक त्याग फक्त माझ्या मुलासाठी होता. पण मला अजून कल्पना नव्हती की पुढची लढाई आणखी कठीण असणार होती. कोविड, कोर्टाच्या तारखा, एकटेपणा आणि आयुष्याला पुन्हा नव्याने उभं करण्याची सुरुवात. कोर्टाच्या त्या पायऱ्या आणि माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच काळात संपूर्ण जग कोविडच्या संकटातून जात होतं. सगळ्यांच्या आयुष्यात भीती होती, पण माझ्या आयुष्यात भीतीसोबत अनिश्चितताही होती. माझ्या हातात कोर्टाच्या तारख्या होत्या आणि दुसऱ्या हातात माझ्या मुलाचं भविष्य. प्रत्येक कोर्टाच्या तारखेला माझ्या मनात हजारो विचार असायचे. रात्रभर झोप लागत नव्हती. काय होईल? किती दिवस अजून हे चालेल? मी पुन्हा कधी शांतपणे जगू शकेन? पण सकाळ झाली की मी स्वतःला सावरायचे. रेयांश अजून खूप लहान होता. त्याला कोर्टात घेऊन जाणं शक्य नव्हतं. म्हणून प्रत्येक वेळी माझी आई घरी त्याच्यासोबत थांबायची आणि मी एकटी कोर्टात जायचे. आजही मला तो रस्ता आठवतो. मास्क घालून, मनात भीती घेऊन आणि चेहऱ्यावर धैर्य आणून मी कोर्टात प्रवेश करायची. बाहेरून मी शांत दिसायचे, पण आतून पूर्णपणे तुटलेली असायचे. कोर्टाबाहेर एक बाग होता. आजही त्या बागाची आठवण आली की डोळे भरून येतात. मी तिथे एकटी बसायचे. माझ्या आजूबाजूला अनेक लोक असायचे. कोणी आईवडिलांसोबत, कोणी नवऱ्यासोबत, कोणी मित्रांसोबत आणि मी, फक्त मी. त्या गर्दीतही मी पूर्णपणे एकटी होते. कधीकधी मी तिथे बसून शांतपणे रडायचे, कारण त्या क्षणी माझ्या अश्रू पुसायला कोणी नव्हतं. मी स्वतःला विचारायचे, देवा, माझ्या आयुष्यातच हे सगळं का? मी एवढी काय चूक केली? पण उत्तर कधीच मिळालं नाही. कोर्टाचं काम संपलं की मी डोळे पुसायचे, आरशात स्वतःकडे पाहून हसायचा प्रयत्न करायचे, कारण मला माहीत होतं घरी माझा रेयांश माझी वाट पाहत आहे. त्याला माझे अश्रू नाही, त्याला त्याची आई हवी होती. घरी पोचल्यावर मी त्याला मिठीत घ्यायचे. तो हसायचा आणि काही क्षणांसाठी माझ्या सगळ्या वेदना मी विसरून जायचे. पण रात्री तो झोपल्यानंतर मी मात्र शांतपणे रडायचे, कोणालाही न कळू देता. कारण मला वाटायचं, जर मी तुटले तर माझ्या मुलासाठी उभं कोण राहणार? त्या दिवसाने मला एक खूप मोठा धडा शिकवला. वाईट वेळ आली की खूप लोक विचारपूस करतात, काही जण सल्ले देतात, काही जण फक्त बघत राहतात. पण शेवटी तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागते. त्या दिवसात मला समजलं, माझ्या मुलाचं भविष्य बदलायचं असेल तर आधी मला स्वतःचं आयुष्य बदलावं लागेल. मी दुसऱ्यांकडून आधार शोधणं सोडलं. मी स्वतःला आधार द्यायला शिकले. आणि त्या काळात माझ्या मनात एक विचार वारंवार यायला लागला, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.
मला अशी ओळख निर्माण करायची आहे जी माझ्या भूतकाळामुळे नाही तर माझ्या मेहनतीमुळे असेल. माझ्याकडे पैसे नव्हते, मोठी ओळख नव्हती, भविष्याचा स्पष्ट रस्ता नव्हता. पण माझ्याकडे एक गोष्ट होती, हार न मानण्याची जिद्द. आणि त्या जिद्दीने माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घ्यायला मला तयार केलं. तो निर्णय माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होता. मी ठरवलं, आता कुणाच्या हाताखाली काम करायचं नाही, स्वतःची ओळख निर्माण करायची. पण तो निर्णय पूर्ण करण्यासाठी मला काय काय सहन करावं लागलं. दागिने गहाण ठेवावे लागले. पैसे नसताना मी बदलापूरला क्लास कसा केला आणि एका सिंगल मॉमने तिचं स्वप्न कसं जिवंत ठेवलं. त्या दिवशी मी ठरवलं, आता माझं आयुष्य मीच बदलणार. कोर्टातून घरी येताना मी अनेकदा स्वतःला एकच प्रश्न विचारायची, आता पुढे काय? माझ्यासमोर एक छोटासा रेयांश होता. त्याचं हसणं पाहिलं की मला वाटायचं मी हारण्याचा पर्यायच नाही. त्या दिवसाने मला एक गोष्ट खूप स्पष्टपणे शिकवली. वाईट वेळ आली की अनेक लोक तुमच्यासाठी वाईट वाटून घेतात. काही जण फोन करतात, काही जण सल्ले देतात. पण शेवटी आयुष्य बदलण्यासाठी तुमच्याच पावलांना चालावं लागतं. कोणीही तुमच्यासाठी तुमची लढाई लढत नाही. आणि त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. मी ठरवलं, आता मला कोणावर अवलंबून राहायचं नाही. आता माझी ओळख माझ्या भूतकाळाने नाही तर माझ्या कामाने व्हायला हवी. माझ्याकडे मोठे पैसे नव्हते, मोठी ओळख नव्हती, भविष्यासाठी तयार केलेली कोणतेही प्लॅन नव्हता. पण माझ्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. मला माहीत होतं, आजचा दिवस कठीण आहे, पण तो कायमचा नाही. मी माझ्या मुलाकडे पाहिलं आणि स्वतःला एक वचन दिलं, रेयांश, आज मी काहीच नाही असं तुला वाटत असेल, पण एक दिवस तू अभिमानाने सांगशील, ही माझी आई आहे. त्या दिवसापासून मी रडणं कमी केलं आणि स्वतःवर काम करणं सुरू केलं. मी ठरवलं, माझ्या मुलाचं भविष्य परिस्थिती ठरवणार नाही तर माझी मेहनत ठरवेल. आज मी मागे वळून पाहते तेव्हा त्या प्रत्येक अश्रूंचे आभार मानते. कारण जर ते दिवस आले नसते तर कदाचित आजची मी घडली नसती. आज मी प्रत्येक सिंगल मॉमला एकच सांगू इच्छिते, कृपया स्वतःला कमी समजू नका. तुमचं एक नातं संपलं असेल, पण तुमचं आयुष्य संपलेलं नसतं. तुमचं स्वप्न अजून जिवंत असतं, तुमची ताकद अजून जिवंत असते. आणि देव प्रत्येकाला उभं राहण्याची एक संधी नक्की देतो. त्या संधीला घाबरू नका, तिला स्वीकारा. कारण मीही एक दिवस पूर्णपणे तुटले होते, पण आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि या प्रवासाची खरी सुरुवात आत्ता होणार होती. कारण मी एक निर्णय घेतला होता, मेकअप आर्टिस्ट बनण्याचा. पण तो निर्णय घेणं सोपं होतं, तो पूर्ण करणं खूप कठीण होतं. माझ्याकडे क्लासची फी नव्हती, पैसे नव्हते आणि पुढचा रस्ता पूर्ण अंधारात होता. तरीही मी एक पाऊल पुढे टाकलं. त्या एका पावलाने माझं संपूर्ण आयुष्य बदललं. दागिने गहाण ठेवले, बदलापूरला मेकअप क्लास कसा केला, पैसे नसताना मी कल्याण स्टेशनपर्यंत चालत का जायचे, पहिली ब्राईड कशी मिळाली आणि एका सिंगल मॉमने स्वतःची अकॅडमी कशी तयार केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एपिसोड 2मध्ये सांगणार आहे. जर तुम्ही इथपर्यंत माझी गोष्ट ऐकली असेल तर मनापासून धन्यवाद. जर माझ्या आयुष्यातला हा प्रवास तुम्हाला थोडीशी हिंमत देत असेल तर पुढचा भाग नक्की बघा. कारण माझा संघर्ष अजून संपलेला नाही आहे. खरी सुरुवात तर आत्ता होते. सो नेक्स्ट व्लॉग नक्की बघा.